किती महिने जाऊ 1.5 वर्षाचा. दात लावलाय का? नाही अजून. नाही लावला. बर काय सांगता किंमत? 15,000. 15,000. हां. काय मागितले याला? होय. कितीपर्यंत मागतील? 12. 12ला मागितले 15 सांगताय. बर किती आलं तर देणार आहे भाई? 15 आले तर. 15ला देणारच आहे काय? शेतकरी आहे तुम्ही? हा. घरच्या गाई जाई का तांडूळ घरच्या गायला. घरच्या गाई जाय. बर बघून घ्या मित्रांनो कोस. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलो सांगोल्याच्या खिलारगाई बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण खिलारगाईची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या खिलारमध्ये गाय पाहायला आवडतील कमेंट करून सांगायला. शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोल्याचा खिलारगाई बाजार असेल, बैल बाजार असेल, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण गायींची माहिती आपल्याला मिळून जाईल. तर जास्तीचा वेळ न घालू तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला तुमच्याकडली आहे? तुमच्याकडली आहे? दाताल कसे जुळलेले? बघून घ्या दाताला संपलेले काजळी खिलरमध्ये येते. किती दिवस बाकी आहेत अजून? किती दिवस बाकी आहेत? 10 दिवस गेला अजून. हो. बरं वेत किती आहे? हे तिसरं वेत आहे मित्रांनो, बघून घ्या. तिसरं वेत आहे. धार काढून देते ना? किती देते दूध? 3-3 लिटर दूध देते मित्रांनो, असं यांचं म्हणणं आहे. मला किंमत किती सांगली? किंमत 60,000. बरं 60,000 मालकांनी किंमत आहे. कितीपर्यंत सुटेल काय? तुझी गिराईक तरी येऊ दे, या नाही गिराईक. 50 पर्यंत 50पर्यंत सुटेल. कितीपर्यंत मागतील काय? मागते ते 35-30. 30-35 पर्यंत मागणी झालेली आहे. ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या. 96 23 79 तर 99 84. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी सांगोल्याच्या खिलारगाईचा बाजार भरला जातोय. तर आपण आता ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करतोय. आज बऱ्यापैकी बाजारात गाई तसं बघायला गेलं तर कमी प्रमाणात आलेत, तरी देखील आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? माळशिरस. माळशिरस. कशी आहे दाताला गाय? दाताला सायदा ते सायदा ते काय विले का व्याल झाली कसं आहे? हे झाली. किती दिवस बाकी आहेत अजून? 15 दिवस. किती वेत आहे पोटातलं? हा, वेत किती आहे? तिसरा. दूध काढू देते का? हो. बर तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, गाय धार काढू देते असं यांचं म्हणणं आहे. हा, तिसऱ्या व्यताची गाय आहे. वळूकडनं भरली आहे कसं? वळू कोण? वळूकडनं भरलेलं आहे. हा, बर किती सांगताय किंमत? त्याचं 35 सांगते. 35. काय मागणी? मागते ती 27-28. किती आलं तर सोडायचे मालक? 30,000 आलं तर सोडायचं. किती? 30 आलं तर देणार आहे तर बघून घ्या. दूध 1 लिटर देते? 1.5-1.5 लिटर देते. वासरू पिऊन? हा. बर ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या की तुमचा. हा, मोबाईल नंबर सांगा. 99 हा 22 हा 09 हा 44 38. ठीक आहे, धन्यवाद मालक. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? एकतपूर. एकतपूर. किती महिने कालवड आहे? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. दात लावलाय? नाही अजून आदत आहे. बरं ही वळू कडला आहे कसं? नाही साधा आहे. हा साधा आहे. म्हणजे डॉक्टरकडनं इंजेक्शन दिले? वळून भरवलेला आहे. वळूच भरलाय पण. बरं किती सांगताय किंमत? 25,000. 25,000. बरं काय मागणी झाली आहे मालकीला? नाही अजून. आता झालाय काय? बरं किती आलं तर सोडायची? 20,000 आलं तर देणार आहे. बघून घ्या लांब सडक कालवड आहे मित्रांनो. शेतकरी आहे ना तुम्ही? शेतकऱ्याजवळची कालवड आहे. कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 97 30 हां 01 हां 41 31. ठीक आहे, धन्यवाद मालक. घ्या पुढं जरा तिला दाखवू. तर बघून घ्या कालवड कशी आहे. घ्या पुढं वडा. कुणाला पाहिजे असेल तर मालकाचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, दिलाय. संपर्क साधू शकता. गाय बघून घ्या. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? गाव नातेपुते. हा? नातेपुते. नातेपुते. कशी आहे गाय दाताला? हा, गाय 2 दात आहे. पहिला रोज आहे का? पहिलं रोज. वेत पहिला आहे? हा, वेत पहिलं आहे पहिलं ना? रोज. पहिलं रोज. बरं वळूकडनं भरली आहे कसं? वळूपासूनच भरलेले आहे. बर धार काढ म्हणजे हाती घालू देते का? हो, ते 3 शांत आहे. काय बर तर शांत आहे, हात घालू देते लय का? शांत आहे. बर घाला बरं हात थोडं. हा, ओके ठीक आहे. किती सांगता किंमत?
किंमत काय सांगितली 45,000. 45. काय मागणी कितीपर्यंत मागतील काय 28ला मागते. किती आलं तर सोडायचे 35 आलं तर जोडायची. 35 आलं तर सोडणार आहे बरं. शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी आहे शेतकरी व्यापारी आहे. व्यापारी आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या मोबाईल नंबर 9960 64 98 31. ठीक आहे धन्यवाद. तरी मित्रांनो बघून घ्या हो तुमच्याकडला आहे मालक किती दिवस बाकी आहेत गायला 10 दिवस 10 दिवस वळूकडनं भरली आहे कसं वळ भरली. बरं वेद किती आहे आता पोटातला तिसरा आहे. किंमत काय सांगितली किंमत 35. 35,000 बरं आणि वेद तिसरा आहे म्हटला काय तिसरा आहे. आणि त्याची किंमत काय होईल होईल आता काय होईल ते तर एक 25 पर्यंत सुटेल नाही 30 मागच्या 30ला 30ला 32 35 पर्यंत सुटेल मोबाईल नंबर द्या सांगतायत ठीक आहे राहू द्या राम 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 गाव कुठला आहे अकलूज अकलूज किती वेळ येत आहे काय दुसरं पोटात आहे दुसरं पोटातलं आहे काय धारकावड देते होय शिळे शिळे शांत आहे हा बरं ओळखून भरली आहे कसं ओळखून भरले ओळखून भरली दाताल कसे 400 आहे 4 दात आहे हा तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी जवळचे 4 दात दुसऱ्या व्यताचे पहिल्या व्यताला दूध किती दिलंय मला घेणं दीड दीड दिलंय दीड काय झालं होतं पहिल्या व्यताला कोण झालता कोण आता वळूकडनं भरलेली हा. काय किंमत सांगताय 35,000 35 किती पर्यंत मागतील काय 26ला मागते ते 26ला बरं किती आलं तर देणार आहे बाया 30 आलं तर देऊन टाकायचे चालतं देणार कॉन्टॅक्ट नंबर सांगा 97 65 78 84 34. ठीक आहे धन्यवाद बाया तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो त्या परिसरामध्ये सांगोला बाजारातील खिल्लार गाय असतात आणि बघून बाजार कसा भरला आहे बघा आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील खिल्लार गाय जाणून घ्या मित्रांनो काय आहे खिल्लारचं एक वैशिष्ट्य आहे की कुठली गाय आणि कुठली त्या ठिकाणी बैल कोंड कधी लात मारेल सांगता येत नाही त्यामुळे जरा सावधगिरीनं बाजारात फिरावं लागतं बघून घ्या इथं अशा पद्धतीच्या बाजारात आलेल्या कालवडी येत्या खिल्लार गाय येत्या तिथे एक जरा टॉप क्वालिटीचं कालवड दिसते ही कवर करूया तर कोस कालवड आहे मित्रांनो ही भैया तुमचं आहे किती महिने जाऊ 1.5 वर्षाचा दात लावलाय नाही अजून. नाही लावला बर काय सांगता किंमत 15,000. 15,000 काय मागितले याला होय कितीपर्यंत मागतील 12. 12ला मागितले 15 सांगताय बर किती आलं तर देणार आहे भाई 15 आले तर 15ला देणारच आहे काय शेतकरी आहे तुम्ही हा घरच्या गाई जाई का आणलो घरच्या गायला घरच्या गाई जाय बरं बघून घ्या मित्रांनो कोस कालवड आहे 15,000 बह्यान किंमत सांगितले अतिशय चेपळ आणि तापड खिल्लारमधलं टॉप क्वालिटीची कालवड आहे की कुणाला पाहिजे असेल तर बाह्याचा नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर द्या बाह्या 98 50 47 96 9850 47 96 47 96 64. ठीक आहे भैया धन्यवाद कृषी कट्टा शेतकरी मित्रांनो बघून घ्या आज त्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे आणि इथं सांगोल्याचा खिल्लार गाईचा बाजार भरलेला आहे तर आपण इथे एक बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची गाय दिसते की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडले ही गाय तुमची त्यांची गाय तर बघून घ्या गाय मित्रांनो कशी शिंगाला वगैरे टोकदार चांगले आणि कोशी गाय बघून घ्या अजून कच्चे मित्रांनो लांब लचक गाय मालकाला आपण ही माहिती विचारायचा प्रयत्न करूया राम राम मालक काय सांगता किंमत अच्छा वेद किती आहे तिसरं आणि दाताला कशी दाताला संपली आहे बरं तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो दाताला जुळलेली गाय आणि वेद तिसरा आहे शेतकरी आहे ना मामा तुम्ही शेतकरी आहे तर दादा आणि शेतकऱ्याजवळची गाय आहे मित्रांनो आणि वेळेला किती दिवस बाकी आहेत अजून काय 4 महिने झाले 5वा चालू आहे. आज जी कच्ची गाभण आहे म्हणजे आता 5व्या महिन्यातली आहे आणि ही कालवड तिचीच आहे का तिचीच आहे. हे म्हणजे पिते आहे. पहिल्या पिते आहे काय मित्रांनो बघून घ्या खाली कालवड आहे कालवडी सहित किती किंमत सांगता हिची 40,000 रुपये. 40,000 पोटात गाभण आहे 5 महिन्याची आणि ही कालवड ही कालवड वळू कडला आहे कसं आणि आता वळूकडनं भरवलेली बर काय कमी जास्त होईल का व्यवहारला बसले किती पर्यंत सुटेल 35 पर्यंत सुटेल का ही जो 35ला सुटेल शेतकऱ्याजवळ मित्रांनो बघून घ्या शिंगाला चांगला आहे आणि कालवड पण चांगली आहे कुणाला पाहिजे असेल तर 35,000
5-6 महिन्याची गाभण आणि ही कालवड मिळून जाईल. तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 9404 9404 30 30 74 19. ठीक आहे. धन्यवाद दादा. शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी सांगोल्याचा. तर शेतकरी मित्रांनो आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगोल्याच्या खिलार गाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. म्हणजे मित्रांनो आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो काय होतंय, खिल्लार गाई बाजारात आल्या तर लगेच त्यांचे व्यवहार होऊन जाते. त्यामुळं असं बाजारात खिल्लार गाई नसतात दाखवण्यासाठी मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की मित्रांनो. एक कमेंट लाख मोलाचे कसं असतंय, आपण कमेंटद्वारे आम्हाला प्रेरणा द्यायचं काम करताय ना. आपल्याला असं फिरून सगळे व्हिडिओ काढणे एकीकडं आणि खिल्लार गाई शोधून व्हिडिओ काढणे एकीकडं मित्रांनो. बाकी म्हैस बाजार असेल एकत्र म्हशी मिळतात, बैल बाजार एकत्र मिळतात, त्याचे गाय एकत्र. पण ही खिल्लार गाई कसा इथे एक गाय तिथे एक गाय असं करण्यात फार वेळ जातोय. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.